बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 15वा, पुरुषोत्तम योग. या 15व्या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 6 भाग झालेले आहेत. 180 ओव्या झालेल्या आहेत आणि दुसरा श्लोक चालू आहे. दुसरा श्लोक अजून संपलेला नाही आहे. आज आपण भाग नंबर 7 पाहणार आहोत. तत्पूर्वी पाठीमागच्या भागात काय झालेलं आहे थोडक्यात लक्षात घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. या अध्यायाची सुरुवात ज्ञानेश्वर माऊली आपले जे गुरु आहेत त्यांना वंदन करून त्यांची स्तुती करून या अध्यायाची सुरुवात करतात. पहिल्याच श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात की आत्मस्वरूपाच्या घराला येताना म्हणजे आत्मस्वरूपाच्या मार्गात जो प्रतिबंध किंवा जो अडथळा आहे ते म्हणजे हे जग आहे किंवा याला तर संसार असे म्हणतात. आता हे जग किंवा हे संसार जो आहे याचं वर्णन कसं करायचं तर भगवंतांनी सांगितले की तो याला एक मोठा असा वृक्ष असं समज. मोठा असा वृक्ष आहे असं समज. म्हणजे मग त्या वृक्षाच्या फांद्या म्हणजे काय, मूळ म्हणजे काय, पानं म्हणजे काय हे मी वर्णन करून सांगतो. तर तसंच भगवंतानी अर्जुनास हा जो अडथळा आहे, हे जे जग आहे, जे संसार आहे, जे आत्मस्वरूपाच्या मार्गाला जाताना जो मधला अडथळा आहे त्याचं वर्णन मोठा वृक्ष आहे, यालाच अश्वस्थ वृक्ष असं म्हणतात. हे अश्वस्थ वृक्ष आहे असं सांगून त्याचं वर्णन केलेलं आहे. आता हा अश्वस्थ वृक्ष कसा आहे तर याची मुळे वर आहेत आणि फांद्या खाली आहेत. तसंच या वृक्षाची उत्पत्ती कशी होते तर या वृक्षाची जी उत्पत्ती आहे ते संसार रूप वृक्षाची जी बी आहे त्या बी पासून याची उत्पत्ती होते आणि माया रूप पहिल्यांदा त्याला मायेचा पहिला मोड फुटतो आणि या मोडापासून स्वप्न व जागृती ही फले उत्पन्न होतात. नंतर ज्ञानरूपी वृत्ती अंतःकरणात उत्पन्न होऊन प्रथमचे एक नाजूक पान उगवते. नंतर त्याला पंचमहाभूतांची फोके येतात. शब्दरूपी अंकुर फुटतात आणि ज्ञानेंद्रिय जी आहेत पंच ज्ञानेंद्रिये यांची कोळी पण विचित्र पालवी फुटते. असा म्हणजे या अश्वस्थ वृक्षाचं किंवा संसाररूपी वृक्षाचं रोप पहिल्यांदा तयार होतं. आता ह्या रोपाचा वृक्ष कसा तयार होतो ते आपण कालच्या भागात पाहिलं होतं की हे जे 5 फोक तयार झालेले आहेत जे ज्ञानेंद्रियांचे आहेत, पंचेंद्रियांचे आहेत, त्याच्या पुढे 4 मोठ्या मोठ्या डहाळ्या उत्पन्न होतात आणि प्रत्येक डहाळीला 84 लक्ष योनी च्या फांद्या फुटतात. आता या डहाळ्या कुठल्या आहेत तर स्वेदज, अंडज आणि उद्भिज्ज आणि जारज अशा ह्या 4 मोठ्या मोठ्या डहाळ्या फुटतात, मोठ्या मोठ्या फांद्या फुटतात आणि त्याला यातल्या प्रत्येक फांदीला 84 लक्ष योनिरूप फांद्या तयार होतात आणि
या सरळ फांद्यांपासून ज्या डहाळ्या आडव्या फुटतात त्या निरनिराळ्या जाती होत. मग स्त्री, पुरुष व नपुसक असे व्यक्तींचे भेद उत्पन्न होऊन त्या विषयांच्या भाराने एकमेकावर आदळतात. ज्याप्रमाणे वर्षाकाली आकाशात मेघ उत्पन्न होतात, त्याप्रमाणे अज्ञानामुळे पुष्कळ जातीची शरीरे उत्पन्न होतात. हे महत्वाचं आहे की अज्ञानामुळे पुष्कळ जातीची शरीरे उत्पन्न होतात. मग गुणरूपी वारे वाहतात. आता हे फार इंटरेस्टिंग आहे की गुणरूपी वारे वाहिल्यानंतर मग काय होतं? गुणरूपी म्हणजे सत्वगुण, तमोगुण आणि रजोगुण. ह्या गुणरूपी वारे सुटल्यावर खांद्या आपल्या भाराने लावून एकमेकात गुंततात. हे गुण आत वाढल्यामुळे या ऊर्ध्व मुळाच्या वृक्षास, म्हणजे ज्याला अश्वस्थ म्हणतात, जो कधीही स्थिर नाही असा जो वृक्ष आहे की ज्याच्या फांद्या खाली आहेत आणि वृक्ष मूळवर आहेत, 3 भेद होऊन फाटे फुटतात. याप्रमाणे रजोगुणाची झुळूक सुटून ती जोराने वाहू लागल्यावर मनुष्य जाती रूपी शाखा थोरावते. म्हणजे रजोगुणाची झुळूक वाढल्यानंतर, जोरात वाहू लागल्यानंतरच मग मनुष्य जाती रूप शाखा थोरावते. त्या शाखेला वर व खाली शाखा न फुटता मध्येच मृत्युलोकी 4 वर्णाच्या 4 फांद्या दाटीने फुटतात. त्या फांद्यास विधी निवेश रूपी पाने व वेद वाक्य हाच कोवळा पाला फुटतो आणि अर्थ व काम यांचा विस्तार होऊन इहलोकींच्या क्षणिक सुखाचे कोंब येतात. नंतर प्रवृत्ती मार्ग वाढावा या हेतूने शुभाशुभ कर्माचे किती फाटे फुटतात ते समजत नाही. याचप्रमाणे भोगांचा क्षय झाला म्हणजे मागले देह शुष्क होऊन खाली पडतात, तो दुसरीकडे नव्या देहाचे फाटे फुटतात. म्हणजे एकदा का भोग संपले की आपल्याला शरीर टाकून द्यावं लागतं आणि लगेच दुसरीकडे नव्या देहाचे नवे फाटे फुटतात. आणि पंच विषयांच्या साह्याने इच्छा उत्पन्न होऊन विषयरूपी नवी नवी पाने नित्य येतात. याप्रमाणे रजोगुणाचा मोठा वारा सुटल्यावर मनुष्यरूपी शाखांचे समुदाय ज्या ठिकाणी वाढतात त्याला मनुष्य लोक असे म्हणतात. रजोगुणाचा वारा सुटल्याने मनुष्यरूपी शाखांचे समुदाय ज्या ठिकाणी वाढतात त्याला मनुष्य लोक असे म्हणतात. नंतर रजोगुणाचा वारा थांबला की मग तमोगुणाचा वारा सुटतो. तमोगुणी वारा मोठ्या झपाट्याने वाहू लागतो. मग याच मनुष्यरूपी शाखांना वाईट वासना उत्पन्न होऊन कुकर्माच्या डहाळ्या खाली फुटू लागतात. वाईट कर्माच्या डहाळ्या खाली फुटू लागतात. ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद या ऋचांत जे नियम सांगितले अथवा निषेध सांगितले त्यांचा अग्रभागी पाला फुटतो. अथर्ववेदात जे जारण मारण सांगितले आहे व ज्यात परपीडा ही मुख्य धरली आहे अशा 3 पानांच्या वासनारूपी वेली पसरतो. नंतर वाईट कर्माची मुळे मोठी होऊन त्यांना जन्मरूपी शाखा पुष्कळ फुटतात. त्या वाईट कर्मांना भुलून गेल्याने त्याच चांडाळादी नीच योनीचा फाटा फुटून कर्मभ्रष्टांचे जातीत जन्मावे लागते. म्हणजे कुठल्या जाती? पशु, पक्षी, डुक्कर, वाघ, विंचू, सर्प याप्रमाणे आडव्या फांद्या फुटतात. अर्जुना, याप्रमाणे वृक्षाच्या सर्वांगावर नित्य नव्या फांद्या फुटून त्यांना नरक भोगाची प्राप्ती होते. हे सगळं नरक भोगाची प्राप्ती कशामुळे होते? तर तमोगुणामुळे. आणि हिंसा विषयक पुढे करून वाईट संगतीच्या योगाने अनेक जन्मे घ्यावे लागतात. याप्रमाणे झाडे, गवत, लोखंड, माती, दगड या सर्वांनाही तसलीच फळे येतात. आता आपण हे तमोगुणाचं पाहिलं. आता आज भाग नंबर 7 मध्ये ज्यावेळेस सत्वगुणाचे वादळ जोराने येते त्यावेळेस काय घडतं हे आपण
181 ओळीच्या नंतर आपण पाहणार आहोत. म्हणून देहे मानुषे ये मुळे होती न चुके, ऐसे जगत जनके बोलिले तेने, मग तमाचे ते दारुण स्थिरावले या उधवान, सत्वाची सुटे सत्राण वाहुटळी, तै याची मनुष्याकारा मुळी सुवासना निघती आरा, घेऊनी फुटती कोंबारा सुकृतांकुरी, उकलतेनी उन्मेखे प्रज्ञा कुशलतेची तिखे, डिरिया निगती निमिखे बाबळे जुनी, मतीचे सोट वावे घालती स्फूर्तीचे निथावे, बुद्धी प्रकाश घे घावे विवेकावरी. म्हणून मनुष्य देह हा अनन्य कर्मरूपी खांद्यांचे मूळ होय, यात संशय नाही, असे ज्या जगज्जेत कृष्णाने सांगितले. ते म्हणतात, नंतर तमोगुणाचे वादळ स्थिर झाल्यावर सत्वगुणाचे वादळ जोराने सुटते. तेव्हा याच मनुष्यकारी मुळास सद्वासनारूपी अंकुर फुटून त्याला सकृतरूपी कोंब येतात. मग ज्ञानाच्या योगाने जाणतेपणाचा तीक्ष्ण अशा जोराने एक क्षणात बुद्धीच्या डिऱ्या फुटतात. सत्वगुणाचं वादळ सुटल्यानंतरच बुद्धी प्राप्त होते. बुद्धीच्या डिऱ्या फुटतात. नंतर बुद्धिरूपी फोक विस्तारून स्फूर्तीचे फाटे फुटतात. आपण म्हणतो ना, माझ्या अंगात फार स्फूर्ती आहे. ते स्फूर्तीचे फाटे फुटतात. त्या योगाने बुद्धीस विचार सुचतो. नुसती बुद्धी असून उपयोग नाही, त्यात विचार पण सुचले पाहिजेत. मातीचे सोट वावे घालिती स्फूर्तीचे निथावे, बुद्धी प्रकाश घे घावे विवेकावरी, तेथ मेधारसे सभर्ग अस्थापत्री सबोंब, सरळ निगती कोंभ सद्वृत्तीचे, सदा चराचरया सहसा टका उठती बहुवसा, घुमघुमती घोषा वेदपाद्याच्या, शिष्टागम विधाने विविध यागाविताने, ये पानावरी पाने पाले जती, ऐसा यमदशी घोसाळल्या उठती तपाचिया डहाळिया, देती वैराग्य शाखा कोवळिया वेल्हाळपणे, विष्टिता व्रतांचे फोक धीराच्या अणघटी तीख, जन्मवेने ऊर्ध्वमुख उंचावती. नंतर बुद्धिरूपी फोक विस्तारून स्फूर्तीचे फाटे फुटतात व त्या योगाने बुद्धीस विचार सुचतो. त्या ठिकाणी मेधारसाने भरलेली अशी निष्ठारूपी पाने सुशोभित दिसून सत्ववृत्तीचे कोंब सरळ निघतात. बघा, ज्यावेळेस तमोगुण संपतो आणि सत्वगुण चालू होतो, त्यावेळेस बुद्धीचा विस्तार होतो, विचार सुचतात आणि सत्वगुणाचे सत्वृत्तीचे कोंब सरळ निघतात. आणि त्यानंतर सदाचार रूपी पुष्कळ अंकुर सहज निघून त्या योगाने चहूकडून वेद घोष चालतो. शिष्टाचार, वेदोक्त आचरण व नाना प्रकारची यज्ञ यागादी कर्मे अशी पानांवर पाने फुटतात. नंतर काय होतं? शिष्टाचार, वेदोक्त आचरण आणि नाना प्रकारची यज्ञ यागादी कर्मे अशी पानांवर पाने फुटतात. याप्रमाणे यमसदरूपी घोष व तपांच्या ढाळ्या फुटतात. यमदमरूपी घोष व तपांच्या ढाळ्या फुटतात आणि वैराग्यरूपी कोवळ्या शाखा पुष्कळ फुटतात. सद्गुण असेल तरच वैराग्य येईल ना, नाही तर वैराग्य कुठून येणार आहे? विशिष्ट व्रतांचे फोक व धीराच्या तीक्ष्ण अणकुच्या फुटून
वेगाने वर जातात. आता पुढं काय होतं आपण अजून ऐकूयात. माझी वेदाचा पाला दाटे, तो करी सुविद्येचा झडझडाट, जव वाजे याचाट, सत्वा निळू तो, तेथ धर्मडाळ बाहाळी, दिसती जन्मशाखा सरळी, तिया आड फुटती फळी, सर्वाधिकी पुढा उपरती रागे लोहिवी, धर्म मोक्षाची शाखा पालवी, पाळला जत नित्य नवी, वाढतीची असे, पै रविचंद्रादी ग्रहवर, पितृ ऋषी विद्याधर, हे आडशा शाखा प्रकार, पैसू घेती, याही पासून उंच वडे, गुडले फळाचे बुडे, इंद्राधिक ते मांदोडे, थोर शाखांचे, मध्यंतरी वेदरूपी दाट पाने फुटून त्या योगाने सत्वरूपी प्रचंड वारा वाहत आहे, तोपर्यंत सुविद्येचा चहूकडे प्रसार होतो. सगळं चांगलं चांगलंच होतं बघा. ज्यावेळेस आपण सत्कर्म करायला लागतो त्यावेळेस सगळं चांगलं होतं. सत्वरूपी प्रचंड वारा वाहत आहे, तोपर्यंत सुविद्येचा चहूकडून प्रसार होतो. मग धर्मरूपी एक सरळ शाखा निघते. आता इथे धर्म येतो. आपला जो हिंदू धर्म आहे किंवा विविध जे धर्म आहेत ते कधी येतात, कुठे येतात? तमोरूपी वारे सुटल्यानंतर येतात का? नाही. रजोगुणी वारे सुटल्यानंतर येतात का? नाही. तर सत्वगुणाचे ज्यावेळेस वादळ सुटते त्याच वेळेस धर्मरूपी एक सरळ शाखा निघते व तिला स्वर्गाधिक फळांची आड फांदी फुटते. दुसरी उपरती रूप लाल शाखा फुटून तिला मोक्षरूपी नित्य नवी पालवी फुटतच असते. जिथं धर्म आहे तिथं मोक्ष असणारच आहे. पुढे रवी चंद्र आदी गृह व पितर ऋषी विद्याधर एतद्रव आडव्या फांद्या फुटतात. या शाखांपेक्षाही उंच अशा दुसऱ्या शाखा फुटून त्यांना इंद्रादी लोकरूपी फळे पुष्कळ येतात. मग त्या खांद्यांवर तप ज्ञान यात श्रेष्ठ अशा मरीची कश्यप इत्यादी रूप दुसऱ्या उंच शाखा येतात. एवं माळोवाळी उत्तरेत्तर ऊर्ध्व शाखांचा पैसारू, बुडी साना अग्री थोरू, फळाढ्यपणे वरी उपरी शाखाई पाठी, येथी फळाभार जे किरीटी, ते ब्रह्मेशांत अनगटी, कोंभ निगती, फळाचनी ओझेपणे, ऊर्ध्वी ओवाडे दुणे, जव मागवते बसणे, मुळीची होय, प्राकृताही तरी रुखा, जे फळे दाटली होय शाखा, ते ओवांडली देखा, बुडासी ये, तैसे येथून हा आघवा, संसार तरुचा उठावा, तिये मुळे टेकती पांडवा, वाढते नि ज्ञाने. अशा प्रकारे मालिका लागल्यावर वरती शाखांचा विस्तार होऊन हा वृक्ष बुडाशी लहान असूनही वर याला मोठाली फळे येतात. हा जो वृक्ष आहे, हा जो अश्वस्थ वृक्ष आहे, याला जो संसार रूपी वृक्ष म्हणतात, हा बुडाशी लहान आहे, पण त्याच्या अग्रभागी त्याच्या वरच्या बाजूला मोठी फळे येतात. त्यावरही आणखी ज्या दुसऱ्या फांद्या येतात त्यांना अर्जुना ब्रह्मदेव व शिव यापर्यंत वर शाखा फुटतात. हा जो वृक्ष आहे तो ब्रह्मदेव आणि शिव इथपर्यंत जातो. फळांच्या भाराने वरच्या खांद्या खाली वाकून मुळाशी टेकतात. फळं एवढी मोठी आहेत आणि एवढी वजनदार आहेत आणि एवढी फळं त्या शाखांना लागतात की त्या शाखा वाकून मुळाशी टेकतात.
इतर झाडांची ही अशी स्थिती आहे की फांद्यांना पुष्कळ फळे आली म्हणजे त्या वाकून बुडाला लागतात. त्याचप्रमाणे अर्जुना, हा संसार रूपी वृक्ष ज्या ठिकाणाहून उत्पन्न होतो त्याच मुळाशी ज्ञानाचे वाढीने पुन्हा लावतो. जिथून उगवतो, जिथून उत्पन्न होतो, ज्या ठिकाणी उत्पन्न होतो त्याच मुळाशी ज्ञानाचे वाढीने पुन्हा लावतो. ही जी फळं आहेत ती ज्ञानरूपी फळं आहेत, त्यांच्या वाढीने पुन्हा लावतो. म्हणून ब्रह्मशाना परवते, वाढणे नाही जीवाते, तेथून मग वरवते ब्रह्मची की. परी हे असो ऐसे, ब्रह्मादिक ते अंगवसे, ऊर्ध्व मुळा सरीसे, न तुकती गा. आणि कही शाखा उपरता, जिया सनकादिका नावे विख्याता, तिया फळी मुळी नाडळता, भरलिया ब्रह्मी. ऐशी मनुष्य रूपानी जाणावी, ऊर्ध्वी ब्रह्मदेशी ब्रह्मदिशेश पालवी, शाखाची वाढी बरवी उंचावे पै. पार्थवा ऊर्ध्वीची या ब्रह्मादी, मनुष्यत्वाची होय आदी, म्हणून ये आधी मणितली मुळे. एवं तुझ अलौकिकू, हा ऊर्ध्व विशाखू, सांगितला भवरुखू ऊर्ध्वमूळ. आणि आधीची ही मुळे, उपरती परिसाविली संविवळे, आता परिसौन्मळे कैसोनी हा. म्हणून ब्रह्मा व शिव यांच्या पलीकडे जीवाची वाढ नसून तेथून पुढे वरती ब्रह्मच लागते. म्हणून हे असू दे, या ब्रह्मादिक खांद्या संसार रूप वृक्षाची योग्यता पावत नाहीत. आणखी या ज्या ब्रह्मादिक फांद्या आहेत त्या संसार रूपी वृक्षाची योग्यता पावत नाहीत. आणखी निवृत्ती मार्गाच्या ज्या वर सनकादी रूपी शाखा आहेत त्यांना फळे व मुळे नसून त्या ब्रह्मरूपीच आहेत. याप्रमाणे मनुष्य रूप खांदीपासून वरच्या बाजूस ज्या ब्रह्मादी रूप खांद्या आहेत त्या फार उंच जातात. पार्था, ब्रह्मादी रूप ज्या वरच्या उंच खांद्या आहेत त्या मनुष्य रूपी खांदीपासूनच उत्पन्न झाले आहेत. म्हणून या खालच्या खांद्या त्यांची मुळे होत. याप्रमाणे जो संसार रूपी वृक्ष ऊर्ध्वमूलन असून ज्याला खाली वर अशा शाखा फुटलेल्या आहेत व जो अलौकिक आहे त्याचे वर्णन तुला सांगितले. याप्रमाणे या झाडाला खालची व वरची मुळे असून त्याविषयी सर्व विवेचन तुला सांगितले. आता असा हा जो बळकट वृक्ष तो कोणत्या उपायाने उपटून टाकता येईल ते ऐक. आता हा जो वृक्ष आहे तो बळकट आहे, मोठा आहे, तो उपटून टाकायचा. आता का बरं उपटून टाकायचा? कारण हा वृक्ष, हा संसार रूपी वृक्ष हा आपल्या मोक्षाच्या मध्ये येतो. आपल्या आत्मस्वरूपाच्या घराला आपण जो जात असतो त्याच्या रस्त्यामध्ये हा संसार रूपी वृक्ष येतो. याच्यामुळे आपल्याला मोक्ष प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून हा वृक्ष उपटून टाकायचा आहे. तर तो टाकायचा कसा त्याचं विवेचन आपल्याला श्लोक नंबर 3 मध्ये येणार आहे. तर यात हे सांगितलेलं आहे की जी मनुष्य रूपी खांदी आहे तीच वर ब्रह्मापर्यंत जाते, तीच उंच जाते. म्हणूनच मनुष्य जन्मातच तुम्हाला ब्रह्मपदापर्यंत जाता येतं. म्हणूनच हा मनुष्य रूपी जो जन्म आहे तो वाया जाऊ द्यायचा नाही.
याचा उपयोग करून घ्यायचा आणि मोक्ष प्राप्ती करून घ्यायची. आता आपण श्लोक नंबर 3 याचा श्लोकार्थ वाचूयात. या अश्वस्थ वृक्षाचे हे जे वर्णन केले आहे तसे त्याचे खरे रूप अनुभवास येत नाही आणि त्याचा अंत, आदी व स्थिती ही नाही. अशा या बळकट मुळाच्या वृक्षाचा दृढ वैराग्य रूप शास्त्राने छेद करून. आता हे आपण नीट समजून घेण्यासाठी ओळ वाचावं लागतील, त्या वाचूयात. परी तुझ्या हनपोटी ऐसे गमेल किरटी, जे एवढे झाड उत्पाटी ऐसे काही असे, की ब्रह्मयाच्या शेवटवरी ऊर्ध्व शाखांची थोरी आणि मूळ तव निराकारी ऊर्ध्वी असे. हा स्थावरा ही तळी फाकत असे अधिच्या डाळी, माझी धरावसे दुजामुळी मनुष्यरूपी. ऐसा गाढा आणि अफाट आता कोण करी यया शेवट, तरी झणी हा हळुवट धरिसी भावो. तरी हा उन्मळा दोषे एथ सायासची कायसे, काय बाळा बागुल देशे दवडावा आहे. गंधर्व दुर्ग काही पडावे, काय शशविनाश मोडावे, होवावे मग तोडावे शंखपुष्पो की. परंतु अर्जुना, तुझ्या मनात अशी शंका येईल की याप्रमाणे हा एवढा प्रचंड वाढलेला जो संसार रूपी वृक्ष त्याला उपटून टाकील असे काय साधन आहे. बघा, हा जो एवढा मोठा जो वृक्ष आहे की जो आत्मज्ञानाच्या मध्ये येतो, आपल्याला जे आपल्याला आत्मस्वरूपाला जायचं आहे, ब्रह्मपदापर्यंत जायचं आहे, भगवंताच्या जवळ जायचं आहे, भगवंताशी मद्रूप व्हायचं आहे, त्याच्यामध्येच हा वृक्ष आहे. मग हा वृक्ष उपटून टाकला पाहिजे, पण हा उपटून टाकायचा कसा, त्याला काय काय साधन आहे. कारण मागच्याच भागात आपण पाहिलेलं आहे की याला जेवढा आपण कुऱ्हाडीनं मारेल तेवढा हा फोपावतो, जेवढं जाळेल तेवढा वाढतो. मग याला उपटून टाकण्याचं साधन काय. कारण ज्याच्या वरच्या बाजूच्या शाखांची वाढ ब्रह्मलोकापर्यंत असून ज्याचे मूळ निराकार रूपी ब्रह्मात वर आहे, या वृक्षाच्या खाली येणाऱ्या फांद्या स्थावर जंगमाच्या तळात शिरलेल्या असून याच्या मध्यभागात मृत्यूलोक भरलेला आहे. याचे जे फांद्या आहेत, त्याचे जे मूळ आहे ते वर अगदी ब्रह्मलोकापर्यंत आहेत आणि त्याच्या फांद्या अगदी पाताळापर्यंत आहेत आणि मधला जो भाग आहे तो मृत्यूलोकाने भरलेला आहे. असा एवढा मोठा वृक्ष ह्याला उपटून कसा टाकायचा की ज्याचा विस्तार आकाशापासून पाताळापर्यंत आहे. याप्रमाणे हा वृक्ष अति बळकट व अफाट असून याचा नाश कोणाच्याने करवेल अशी हळवी भावना कदाचित तू आपल्या मनात धरशील हो. तर हे बघ, हा वृक्ष उपटून टाकण्यास श्रम ते कसले आहेत. लहान मुलाला जो बागुल बुवा दाखवतात तो हाकून देणाऱ्या त्याला कोठे दुसऱ्या गावास का घालवावा लागतो. काय म्हणतात बघा भगवंत की हा जो मोठा आणि अफाट असा जो वृक्ष आहे, संसार रूपी वृक्ष आहे, याचा नाश कोणाच्याने करवेल अशी हळवी भावना तुझ्या मनात येईल. तर हे बघ, हा वृक्ष उपटून टाकण्यास श्रम ते कसले, काही कष्ट पडणार नाही म्हणतात. सहज उपटून टाकशील. कसं, त्यासाठी उदाहरण दिलंय. लहान मुलाला जो बागुल बुवा दाखवतात बघा, लहान मुलाला घाबरण्यासाठी आपण बागुल बुवा दाखवतात, म्हणतात की बघा तू झोप नाहीतर बागुल बुवा येईल, 2 घास खा नाहीतर बागुल बुवा येईल, असं आपण मुलाला घाबरतो. तो हाकून देण्यास त्याला खोटे दुसऱ्या गावात का जावे लागते, त्या बागुल बुवाला घालवून देण्यासाठी
दुसऱ्या गावाला थोडी जावं लागतं, कारण तो खरा नसतोच बाबूलबुवा, आपण उगीच भीती दाखवत असतो त्याला. आकाशात दिसणारे किल्ले काय पाडावे लागतात? आकाशात जे किल्ले दिसतात म्हणजे जे हवेतच आपण किल्ले बांधतो ना, म्हणतो हवेत किल्ले बांधतो म्हणजे याचा अर्थ काय? असा कुठला वृक्ष अस्तित्वातच नाहीये, मग त्याला उपटून टाकायला काय कसले कसले कष्ट लागणार आहेत? हा जो वृक्ष आपण म्हणतो ना, एवढा मोठा वृक्ष आहे, आकाशापासून पाताळापर्यंत आहे, असा काही अस्तित्वातच नाही प्रत्यक्षात. हे रूपकात्मक वर्णन आलेलं आहे संसाराचं, ते रूपकात्मक वर्णन आहे असा त्याचा अर्थ आहे. तसेच सश्याच्या शिंगास का मोडावे लागते? सश्याला कधी शिंग असतं का? सश्याला कधी शिंग नसतं, मग त्याला कसलं मोडावं लागतं? आकाशात जर पुष्प येईल तर ते तोडता येईल का? आकाशात जर पुष्प आलं, फूल आलं तर त्याला तोडता येईल का? बघा, झाड असेल तरच त्याला फुले येणार आहेत, नुसत्या आकाशात फुल येईल का? नाही येणार. त्याचप्रमाणे अर्जुना, हा तुला सांगितलेला संसार रूपी वृक्ष खरा नाहीये, मग तो उपटून टाकण्यास कसली भीती आली आहे? हा वृक्षच जर खरा नाहीये तर त्याला उपटून टाकण्यास कशाची भीती? कशाची भीती नाही, काय नाही आहे. आम्ही या झाडाची मुळे व डहाळ्या याविषयी जो प्रकार सांगितला तो वांझेच्या घरात पुष्कळ मुले लेकरे आहेत असे सांगण्यापैकीच आहे. हा जो आम्ही तुला प्रकार सांगितला, ही डहाळी उमटते, ते मोठे फोक वर जातात, पंच ज्ञानेंद्रिय, हे ते सगळं जे वर्णन केलेले आहे, हा जो प्रकार सांगितला तो प्रकार म्हणजे वांझेच्या घरात पुष्कळ मुले लेकरं आहेत असे सांगण्यासारखे आहे. कारण असं काही झाडच अस्तित्वात नाहीये. स्वप्नात जी आपण भाषणे करतो त्यांचा जागे झाल्यावर आपल्याला काही उपयोग होतो का? स्वप्नात आपण बरवतो बघा, एखाद्याला म्हणतो की तुला मी हे देईल ते देईल, किंवा एखाद्याची माफी मागतो, त्याचा प्रत्यक्षात काय उपयोग होतो? काही उपयोग होत नाही. त्याप्रमाणे जो ज्ञानी आहे त्याला या संसार रूपी वृक्षाची गोष्टच व्यर्थ आहे. अतिशय महत्वाचं वाक्य आहे. यात ज्ञानी हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे जो ज्ञानी आहे त्याला या वृक्षाला घाबरण्याचं काही कारण नाही. जो ज्ञानी आहे त्या ज्ञानी पुरुषाला या वृक्षाची काहीही भीती नाही. मग कुणाला भीती आहे? जो अज्ञानी आहे त्याला. परंतु ज्याप्रमाणे आम्ही या झाडाचे वर्णन केले त्याप्रमाणे जर याची मुळे भक्कम असून हा खरोखरच विस्तार पावलेला असता तर कोणाची माय व्याली होती की त्याला उपटून टाकेल? खरंच जर एवढा मोठा वृक्ष असला असता तर कोणाची ताकद आहे तर उपटून टाकायची? टाकूच शकत नाही. हे पहा, फुंकर घातल्याने आकाश दूर होईल का? आपण नुसती फुंकर मारली तर फुंकर मारल्यानंतर आकाश इकडचं तिकडे जाईल का? दूर होईल का? नाही होणार. म्हणून हे धनंजया, ज्याप्रमाणे कासवीच्या तुपाची राजास मेजवानी करणे असंभव आहे त्याप्रमाणे आम्ही जे या संसार रूपी वृक्षाच्या स्वरूपाचे वर्णन केले ती सर्व माया होय. काय म्हणतात भगवंत की कासवीच्या तुपाची राजास मेजवानी करणे असंभव आहे. हे असं का म्हटलेलं? उदाहरण असं का दिलेलं आहे? कारण कासवीला सडच नसतात, मग दूध कुठून येणार? कासवीला दूध कधी येत नसतं, कारण कासव हे अंड्यापासून तयार होतं. कासव अंडी घालतं, अंड्यापासून पिलं तयार होतात. पिलं त्याच्या घरट्यातून म्हणजे जे वाळू खोदून जे घरटं तयार केलं असतं, खड्डा तयार केला असतो, तिथून पाण्यात निघून जातात. ते पाण्यात निघून गेले म्हणजे कासवीने ज्यावेळेस अंडी घातली, अंडी घातल्यानंतर त्या पिलांचा त्या कासवीचा कधीही संबंध येत नाही.
ती अंडी आपोआपच उबली जातात, आपोआपच फुटतात, त्यातून ती पिले बाहेर येतात, ती आपल्या मनानं समुद्राकडे जातात आणि आपापलं भक्ष्य शोधण्यास सुरुवात करतात. मग एकदा कासवीनं अंडी घातली की तिचं आणि त्या पिल्याचा संबंध येत नाही, त्यामुळे ते कासवीला दूध पण नसतं. कारण जे प्राणी अंडी घालतात त्यांना दूध येत नाही, त्यांना दूधच नसतं, सडच नसतात त्यांना. आणि जे पिलाला जन्म देतात त्यांना दूध येतं. उदाहरणार्थ गाय, म्हैस, गाढव, हरिण, हत्ती हे सर्व त्यांच्या उदरातून, त्यांच्या पोटातून पिल्लाला डायरेक्ट जन्म देतात, अंडी वगैरे घालत नाहीत. मग अंडी कोण घालतात? साप, सरडा, नंतर घोरपड, मगर, कासव हे सगळे अंडी घालतात. म्हणून यांना सड नसते, यांना दूध नसतं. म्हणून इथं उपमा काय दिलेली आहे बघा, कासवीच्या तुपापासून राजास मेजवानी देणे संभव आहे का? नाही आहे, ते असंभव आहे. कारण कासवीला दूधच येत नाही तर तूप कुठून येणार आहे? त्याचं तूप बनणार कुठून? आणि तूपच नाही बनणार तर राजाला मेजवानी काय देणार आपण? ते जसं असंभव आहे त्याचप्रमाणे आम्ही जे या संसार वृक्षाची वर्णन केले ती सर्व माया आहे. असा कुठलाही वृक्ष अस्तित्वात नाही कोणाला? जो ज्ञानी आहे त्याच्यासाठी. आपण हा विषय एकामेकात एका पाठीमागे हे विचार येत होते, त्यामुळे आपण हा पुढचे सुद्धा 5 ओव्या आपण घेतलेल्या आहेत, त्या पहिल्यांदा वाचूयात आणि मग पुढे जाऊयात. कारण ते जर मध्ये थांबवलं असतं तर पुढचं समजलं नसतं, म्हणून पुढच्याही ओव्या घेतलेल्या आहेत. तर पुढच्या ओव्या ज्या वाचल्यात आपण 15च्या पुढच्या ते पहिल्यांदा घेऊयात. 215च्या पुढच्या ओव्या. तैसा संसारू हा वीरा, रुख नाही साचोकारा, मा उन्मळली दरारा, काईसा तरी आम्ही सांगितली जे परी, मूळ डाळाची उजरी, ते वांझेची घरभरी, लेकुरे जैसी, काय कीजती चैलेपणी, स्वप्नीची तिथे बोलणी, तैसी जाणते कहाणी, दुंगळीची ते वाचुनी आम्ही निरूपले जैसे, ययाचे आचळ मूल असे तैसे, आणि तैसाची जरी हा असे साचोकारा, तरी कोणाचे संताने, निपजती तया उन्मळणे, काय फुंकली या गगनी, जाई जेल गा. तर आपण ज्या या 220 पर्यंत ओव्या वाचलेल्या आहेत त्याचा आपण ऑलरेडी त्याचा अर्थ आपण बघितलेला आहे. तर आज आपण इथंच थांबत आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत, आपापले संकल्प मनातल्या मनात म्हणायचे आहेत. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प घेतलेला आहे त्यांनी मनातल्या मनात म्हणायचं आहे, बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी.